नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे नवीन पेन्शन योजना या तारखेपासून लागू होणार, निश्चित पेन्शनसह अनेक फायदे मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारने गेल्या वर्षी युनिफाईड पेन्शन योजना जाहीर केली होती, ज्यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम NPS अंतर्गत समाविष्ट असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली होती। तथापि सरकारने असेही स्पष्ट केले आहे की ज्यांना UPS वर स्विच करायचे नाही त्यांच्यासाठी NPS अजूनही उपलब्ध असेल। UPS मध्ये NPS आणि OPS दोन्हीचे फायदे। मित्रांनो, अनेक कामगार संघटना आणि स्टेकहोल्डर्स जुनी पेन्शन योजना परत आणण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत होते। त्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने NPS आणि OPS दोन्हीची काही खास वैशिष्ट्ये एकत्र करून या नवीन योजनेद्वारे मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात सुधारणा होईल। मित्रांनो, खासदाराने अलीकडेच सरकारला विचारले होते की विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजना NPS बदलण्यासाठी UPI आणले जात आहे। विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजना NPS बदलण्यासाठी UPI आणले जात आहे का, आणि वादग्रस्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीसह एक समिती स्थापन करण्यात आली आहे, हे खरे आहे का? खासदारांनी अहवाल समितीने केलेल्या शिफारशी आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत विचारणा केली। त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की आर्थिक अर्थसंकल्प आणि एकूण अर्थसंकल्प लक्षात घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती। हमी पेन्शन। मित्रांनो, UPS अंतर्गत पेन्शनधारकांना त्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या 50% पेन्शन म्हणून मिळेल, जर त्यांनी किमान 25 वर्षे सेवा पूर्ण केली असेल। ज्यांना कमी सेवा कालावधी समान प्रमाणात पेन्शन मिळेल। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी 10 वर्षापेक्षा जास्त परंतु 25 वर्षापेक्षा कमी सेवा केली आहे त्यांना सेवानिवृत्तीनंतर समान प्रमाणात पेन्शन मिळते। कौटुंबिक पेन्शन। मित्रांनो, या योजनेत कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद आहे। मित्रांनो, या योजनेत कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद आहे। एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृत्यूपूर्वी कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शन रकमेपैकी 60% रक्कम त्याच्या जोडीदाराला देण्याची तरतूद आहे। किमान पेन्शन हमी। मित्रांनो, UPS किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये पेन्शनची हमी देते। म्हणजेच तुम्ही केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करत असाल आणि 10 वर्षाची सेवा पूर्ण केली असेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शन मिळेल। महागाई संरक्षण। मित्रांनो, सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई सवलत DR प्रमाणे औद्योगिक कामगारासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICPIN IW वर आधारित पेन्शनची रक्कम देखील महागाईसाठी समायोजित केली जाईल। म्हणजेच महागाईच्या वाढीनुसार पेन्शनची रक्कमही वाढवली जाईल। निवृत्तीच्या वेळी एक रकमी पेमेंट। मित्रांनो, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रॅज्युएटी व्यतिरिक्त एक रकमी पेमेंट मिळेल। ही रक्कम प्रत्येक 6 महिन्याच्या सेवेसाठी त्यांच्या शेवटच्या मासिक पगाराच्या मूलभूत पगार अधिक DA 1/10 असेल। या लाभाचा खात्रीशीर पेन्शन रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही। ग्रॅज्युएटीची गणना सेवानिवृत्तीच्या तारखेला केली जाते। मित्रांनो, आपण बघूया की UPS कधी लागू होणार। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे UPS 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल। हमी पेन्शन सुविधेमुळे या नवीन योजनेकडे पेन्शन उत्पादन म्हणून पाहिले जाते, जे NPSच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षा प्रदान करेल। NPS वरून UPS मध्ये संक्रमणाबाबत सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल अशी अपेक्षा आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।